शाळा आमची शाळा सांगायची गोष्ट केली तर मारेगावपर्यंत जाण्यासाठी 17 किलोमीटर अशी आमची गावापासून शाळा आहे. तर जाण्यासाठी कुठली सोय नव्हती, पाणी येत होता आणि आमची शाळा खूपदा बुडली आहे. त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे हजेरी बुडलेली आहे आणि ती टीशीत पण त्या हजेरीचा कमी वापर आलेला आहे. महामंडळाकडे तुम्ही एसटी बसची मागणी केली. आमचे आई वडील बस डेपोमध्ये गेले, पण त्यांनी त्यावर कुठलाही म्हणजे अहवाल उचलला नाही आणि आई वडिलांनी म्हणजे बस मिळाली नाही. आणि तसंच आम्ही राजू भाऊंच्या घरी गेलो सगळे विद्यार्थी गेलो होतो लहान लहान. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला बसमध्ये जाण्याची खूप मदत केली. हे विद्यार्थी आहोत आणि आजपर्यंत आम्हाला शाळेत जाण्यासाठी बसची सोय नव्हती. त्यामुळे आम्ही राजू भाऊ दादांकडे हा संदेश पोहोचवला की आम्हाला शाळेत जाण्यासाठी कुठली सोय नाही आहे, बस नाही आहे, तर तुम्ही काहीतरी सोय करून द्या. तर राजू दादांनी आमच्यासाठी स्वतःची 60,000 देऊन बस केली आणि आज आम्हाला शाळेत जाण्यासाठी तीच बस कामी येत आहे. ची फार बिकट अवस्था आहे. नुसती शेतकऱ्याचीच नव्हे तर आपण जर पाहत असाल हे चिमुकले मुलं यांना इथून 17 किलोमीटर शाळेला जावं लागते, परंतु शासन बस द्यायला असमर्थ आहे. वेगवेगळे कारण सांगतात आणि त्यांचं कुठलंही लक्ष या ग्रामीण भागामध्ये नाही. आणि ज्यावेळेस हे सगळे चिमुकले आपल्या पालकांसोबत माझ्याकडे आले त्यावेळेस मी सुद्धा महामंडळाला विनंती केली, परंतु त्यांनी मला सांगितलं की भरत्या झालेल्या नाही आमच्या, आणि भरत्या झाल्या नाही त्याच्यामुळे आमच्याजवळ मनुष्यबळ नाही आणि त्याच्यामुळे आम्ही गाडी देऊ शकत नाही. अशा अनेक कारणं ते सांगत असतात आणि म्हणून या मुलांची हाल होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वखर्चाने आज हा पहिला उपक्रम बसचा सुरू केलेला आहे. मोजक्याच गावामध्ये महामंडळाची बस पोचते, त्यावेळेस शाळा सुटते, त्यावेळेस महामंडळाची गाडी जवळपास रात्री 9-9, 10-10, 12-12 वाजेपर्यंत रात्रीच्या वेळेस विद्यार्थी बसस्टँडवर बसलेले असतात. त्यांना गावाकडे यायला कुठलंही वाहन नसतं आणि मग आमच्यासारखा एखादा पुढारी एखादा व्यक्ती त्या महामंडळामध्ये गेल्यावरच त्या मुलांना रात्री 12 नंतर बस मिळते. ही शोकांकिता आहे आणि शासनाने याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. त्यांना लाज वाटायला पाहिजे की उद्याचं भविष्य आपण यांना म्हणतो आणि यांचीच व्यवस्था जर हे शासन करू शकत नसेल, मी तर म्हणतो मी या शासनाचा निषेध करतो. आणि हे शासन नुसता अफवाचा बाजार आहे, स्वप्नाचा बाजार आहे. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये जाल तर ग्रामीण भागामध्ये अतिशय हाल इथल्या जनतेची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मानव विकास हे फक्त मला असं वाटते कागदावर आहे. मानव विकासच्या बस ज्या आहेत त्या अशा रोडनी फिरतात आणि मानव विकासच्या बसला जर विद्यार्थ्यांनी जरी हात दाखवला तरी त्याला जो रूट राहिलेला आहे किंवा एक्स्ट्रा मुलगा तो त्या बसमध्ये घेत नाही. मुलांसाठीच ती बस असल्यावरही ते मुलांना घेत नाही किंवा मोजक्याच बस आता त्या चालू आहेत. काही बस भंगार झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या डेपोमध्ये जमा झालेल्या आहेत. आणि मानव विकासचा निधी नेमका या शासनाचा निधी जातो कुठं हे शासन कर्त्यालाच माहिती आहे. जनतेपर्यंत तो पोचायला असमर्थ आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.